नमस्कार मित्रांनो, आम्ही सकाळ सकाळी आज रायगडावर जात आहे. तर रायगडला जाताना ही जे काही दृश्य आहे समोर आमच्या, ते आम्ही कॅमेऱ्यात कैद करतोय आणि तुम्हाला दाखवतोय. ते बघाच तुम्ही, जणू काय स्वर्गच अवतरलाय खाली. गड्या डोंगर चर. नमस्कार मित्रांनो, आता आपण जातोय रायगडावरती. जसं मी तुम्हाला सांगितलं, नुकताच एक छोटासा घाट लागतो आणि इथे गाव आहे, सुंदर गाव आहे. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. आत्ताच तुम्हाला थोडीशी क्लिप वगैरे दाखवतो. मस्त गाव आहे, मस्त नेचर आहे. तुम्ही नक्की या, नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, रायगडावर येत आहे, जरा सेफली या. कसं आहे, रायगड हा जाताना कसं इकडे येताना घाटमोडी रोड आहे. इकडे थोडासा वाकडा तिकडे असे वळणं खूप आहेत आणि एवढं स्लोपिंग आहे, डीपली स्लोपिंग आहे की तुम्ही अक्षरशः असं वाटतं की गाडी तुमची उलटी होते. इकडे येताना किंवा इथून जाताना गाडी तुमच्या सेफली आणि हळू चालवा, एवढंच विनंती. आम्हीच लढणार. नमस्कार मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपण रायगडाकडे चाललो आहोत. तर आता आम्ही रायगडच्या पायथ्याशी आलो आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे इथे पार्किंग वगैरे, इथे हॉटेल वगैरे आहे. तर आता आपण रायगडावर चढायला सुरुवात करणार आहोत. ओके, इथे समोरच माझ्या पायवाट आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत वरती जायला. आपण आता गड चढायला सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि इथे कसं आहे की इथे तुम्ही बघू शकता की समोर असा रस्ता आहे. ओके. तर इथे कसं प्रायव्हेट व्हेकल्स जे असतात त्यांना अलाउड नाही आहे. इथल्या ज्या लोकल जे आहेत व्हेकल्स, बाईकवाले असतात, लोकल जे व्हेकल आहेत ते इथे येऊ शकतात. असं आहे, थोडीशी गैरसोय आहे इथे, पण ठीक आहे. आपण इकडे काही मजा मस्ती करायला आलो नाही आहे. आपण आपल्या शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे अस्तित्वाचं किंवा जे त्यांनी निर्माण केलं आहे त्या स्वराज्याचं राजधानी, ती आपण बघायला आपण चालू आहे आज. ओके. तर आपल्यासोबत आपले बंधुराज, आपले सायलू शेठ आहेत. सायलू शेठचा पण फर्स्ट टाईम आहे, पहिल्यांदाच आम्ही पण आलो आहे. तर बघूया आजचा हा आपला होणारा अनुभव कसा आहे तो, आणि नक्कीच तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. मित्रांनो, आता आपण गड चढायला सुरुवात करत आहोत. बघू शकता इथे खूप लोक, आज कसा रविवार असल्याने आणि उद्या 26 जानेवारी असल्याने सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे खूप लोक त्यांच्या कुटुंबासकट इकडे आलेले आहेत. तर हे मुख्य स्थान आहे की जिथून आपण गडाला सुरुवात करतोय. ओके. तो आता आपण गड चढायला हळूहळू सुरुवात करूया. ओके. साहिल पण आपल्यासोबत आहे, तर आपण चालू करू. तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची, रयतेचा राजा त्यो आम्ही हातर. लढाई आता इथून सुरुवात आहे वरती आपल्याला चढायची. ओके. तिथं त्याचं एक बेसिक स्थान होतं, इथून खरं स्थान आहे. अशी लोक वरती चढतायत. तर इथून खरी आपली आता सुरुवात आहे. तुम्ही नजारा बघू शकता जरा बाहेरचा, किती सुंदर, किती भारी असा नजारा आहे. पाहू शकता तुम्ही. ह्याला बोलतात, हा खूप लढा बुरुजाचे जतन आहे बघा. खूप लढा बुरुज, ह्याला नाव पण दिलेलं आहे, खूप लढा बुरुज असं. मातीची त्योच हाय आसार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं. बघा तुम्ही आता पाहू शकता, आम्ही एवढ्या खूप साऱ्या अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून इथपर्यंत आलो आहे. आता अर्धा सफर बाकी आहे रायगडावर चढायचा. आणि हे चढणं ज्यांना वाटत असेल सोपं आहे, एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी दररोजची तुमची वॉकिंग प्रॅक्टिस लागते. खूप अक्षरशः खूप दम लागलेला आहे. ज्यांना नाहीच पॉसिबल त्यांनी रोपवेची पण सोय आहे. हां, सध्यासाठी एवढंच. हित पाय ठेवण्या अंदी चार दोस्त कर बर.
हित पाय ठेवण्याआधी विचार दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वरथाय वन जय शिवराय मित्रांनो, आपण आता मुख्य दरवाजापाशी पोचलो आहे रायगडाच्या. पाठी दिसून मला भगवा पडतोय. ओके, आता इथे आपण एक घोषणा देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. पाहू शकता लोक इथपर्यंत चढतात वरपर्यंत तुम्हाला छोटे छोटे दिसत असतील. तर इथपर्यंत आता अजून चढायचं आहे. रायगड चढणं एवढा सोपं नव्हतं, म्हणून कदाचित कुठल्याही शत्रूला रायगडावर चाल करणं अयशस्वी ठरलं असेल. रायगड हा का सोपा किल्ला नाही आहे. तुम्ही आता जसं पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण एवढ्या पायऱ्या चढून आलो. एवढं चढून आल्यानंतर गेट आपण गेटच्या पण आत आल्यानंतर पण मुख्य दरवाजाच्या आत आल्यानंतर पण इथून एवढं वरती जायचं आहे. क्षणाची आपण वाट बघत होतो, तो क्षण आलेला आहे. अखेर आपण किल्ल्यावर पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता किल्ल्यावरचं दृश्य. किल्ल्यावरून सर्व दृश्य तुम्ही पाहू शकता. त्यांचे साईड साईड बसलेले आहेत, दमलेले आहेत. खूप दमायला म्हणजे खूप होतं आहे. कसं आहे, तुम्ही डेली वर्कआउट करत नसेल किंवा तुम्ही मॉर्निंग वॉक घेत नसेल, जॉगिंग करत नसेल, तर तुम्ही खरंच विचार करा पायऱ्यांनी वगैरे यायचा वरती. बिकॉज हे एवढं सोपं नाही आहे. आणि माझं असं एक मत आहे की त्यांचं खरंच ओव्हरवेट असेल तर त्यांनी कृपया करून पायऱ्या टाळाव्यात. कारण हे एवढं सोपं नाही आहे जेवढं दिसतं तेवढं. रोपवे आहे तुमच्यासाठी, रोपवेचा तुम्ही वापर करा. हां, पण एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्की तुम्ही पायऱ्याचा वापर करू शकता. पाहू शकता कसं एकदम दृश्य आहे. लोक सगळे येतात अजून चालत चालत चालत. अजून खाली खूप लाईन आहे. चला तर बघूया आता पुढचं दृश्य. पाहू शकता हा एक बंधारा बांधलेला आहे इथे पाणी साठवायला. गडावरती जे काही काम चालू असतं किंवा लोकांना पाणी पाहिजे असतं तर इथून पाणी साठवून हे पाणी पुरवण्यात येतं. पाहू शकता तुम्ही. सध्या पाणी आता कमी झालेलं आहे. पाऊस जसा पडणार तसं ते पावसामुळे पाणी भरतं. मग तेच पाणी इथे गडावरती सगळीकडं पाठवलं जातं. क्षणाची आता वाट बघत आहोत. तो क्षण आलेला आहे, तो म्हणजे रायगडावरील महाराजांच्या मूर्ती बघण्याचा क्षण. हा क्षण म्हणजे बोलतात ना, याची देवी याची डोळा. आयुष्यात येऊन पहिल्यांदा मी रायगडावरती आलो आहे. बोलू शकतो हा मला त्याचा अभिमान आहे. कधी वेळ भेटला नाही किंवा काही कारणास्तव नाही येता आलं, बट आयुष्यातला पहिल्यांदा हा क्षण अनुभवायला मिळतोय. खूप भारी वाटतं. मित्रांनो, आता आपण आलो, जसं बघितलं तुम्ही, आम्ही दर्शन घेतलं आणि इथे थोडंसं महाराजांच्या काळामध्ये जसं जे हत्यारं होतील, हत्यारांचं प्रशिक्षण कसे करायचे त्याचं एक मूर्तिमत्त उदाहरण इथे दाखवत आहेत. ते आता तुम्हाला व्हिडिओजमध्ये आम्ही दाखवू, नक्की बघा. आपल्यासमोर सगळे असे वादक उभे आहेत, ते तुम्हाला दाखवतो एक झलक. सगळे असे वादक उभे आहेत आणि लोक इथे सगळे बसले आहेत की वादन कसे करणार, कशा प्रकारे वाजवलं जाणार, त्यासाठी त्यांचे कान सुचले आहेत. आणि माझेही तुम्हाला त्याची एक झलक दाखवतो मी.
नमस्कार मित्रांनो, कसं झालं की रायगडावरती आल्यानंतर कसं आहे आपण खूप असं फिरण्यासारखं आहे इकडे. आणि कसं फिरून आपल्याला भूक लागते. मग भूक लागल्यानंतर खायचं कुठे. तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे अशी एक गर्दी आहे. ओके, ह्या गल्लीच्या इथे मागे या दोन एक काकी आहेत इथे. तर तुम्हाला मी नीट दाखवतो. या दोन काकी आहेत इथे. तुम्ही कधीही आला तरी इथे तुम्हाला झुणका भाकर, पिठलं भाकर मिळून जाईल. 100 रुपयाच्या 2 भाकरी मिळतात. कांदा मिळेल, तुम्हाला लोणचं मिळेल. मस्त तुमचं कामच बनून जाईल. नक्की इथे खा, खूप चविष्ट आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत रायरेश्वराच्या मंदिरापाशी. हे तेच रायरेश्वराचं मंदिर जिथे म्हणजे शिवशंभू देवाचं मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मोठभर मावळ्यासह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तर तुम्हाला थोडंच दाखवतो. पाहू शकता लाईन खूप आहे, बाकी काही नाही. कसं रविवार असल्याने आज गर्दी खूप आहे आणि सुट्टीचा होता दिवस आहे. मी सांगितलं अर्थातच की लोक खूप आतुरतेने त्यांच्या मुलांनाही घेऊन आलेली आहेत. मी एवढंच सांगेन मित्रांनो, गडावरती बघण्यासारखं असं खूप काही आहे. तुम्ही ऐतिहासिक वास्तू म्हणून बघायला येऊ शकता, एक तुमचं आवडतं स्थान म्हणून येऊ शकता, एक देवस्थान म्हणून येऊ शकता. तर हे गड हे किल्ले म्हणजे हे आपल्या महाराजांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आपल्या सगळ्या स्वराज्यातल्या मावळ्यांचं एक अस्तित्व आहे. फक्त एवढंच की इथे आल्यानंतर तुम्ही काही खाल्ल्यानंतर जर त्याचं काय असेल, प्लॅस्टिक असेल तर कचरा असेल ते कुठे फेकू नका. ते त्याच्या कचरा पेटीतच टाका आणि निसर्गाची निगा राखा. बस एवढंच सांगेन. धन्यवाद. मित्रांनो, आमचे विशाल नेहमीच बोलतात, ऐसा निर्मळ सोहळा पाहे आपण लेडवा. कसं असतं की आपण या जीवनात आपण कशासाठी आलोय आणि काय करतोय याची आपल्याला जाण पाहिजे. आणि कसं आहे की आपण कुठे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्माला येणं आणि मराठी म्हणून जन्माला येणं हे खरंच आपल्यासाठी कौतुकास्पद तुम्ही बोलू शकता आणि अभिमानास्पद आहे. की कुठेही जाऊन आपण जगाच्या पाठीवरती बोलू शकतो की कुठून आलात असं विचारल्यानंतर आपण बोलायलाच पाहिजे की आम्ही इंडियातून नाही, भारतातून नाही तर हिंदुस्थानामधल्या, महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलो असं आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. आणि माझं हेच म्हणणं आहे की गड किल्ल्यांना तुम्ही नक्कीच भेट देत राहा, कारण गड किल्ले हे आपल्याला जपलेच पाहिजेत. कारण आपली महाराजांनी आपल्यासाठी जी म्हणजे उपकार, म्हणजे महाराजांचे उपकार आपल्याला नाहीच पेटता येणार, कुणालाच नाही पेटता येणार. पण कसं आहे की जे काही त्यांनी आपल्यासाठी सोडून गेलेत मग त्यांची निगा कशी राखावी हे खरं तर आपल्यालाच करायचं आहे. तर कसं असतं की काही गड संवर्धनासाठी मुलं येतात किंवा संस्था असतात, तर त्यांना मदत करत चला. आणि आपल्या मुलाबाळांना जरी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये, स्कूलमध्ये तुम्ही घालता तरी पण इथे आल्यानंतर म्हणजे इथे येऊन तुम्ही दाखवा की महाराजांनी नेमकं काय केलंय, महाराज कोण होते, महाराजांनी आपल्यासाठी म्हणजे महाराजांची कीर्ती केवढी होती, त्यांनी काय काय केलं आणि काय निर्माण केलंय हे नक्की तुम्ही दाखवलं पाहिजे. मी तुम्हाला एवढंच म्हणेन, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.